आता जेवण झालेलं आहे आमचं आणि आता आम्ही चाललेलो आहे गावात, कारण आज पण आहे एका घरी बाल डान्स आहे. सो आता आम्ही चाललेलो गावी नाही सॉरी गावात. शंकर तर आज गणपतीचा आहे 5वा दिवस आणि आज आमच्याकडे येणार आहेत गौराई. कधी 5 म्हणजे 4 दिवस कधी संपले ते कळलंच नाही आणि आज 5वा दिवस पण उजाडला. सो बघा ना किती म्हणजे 7 दिवसाचं आपण म्हणतो अरे केवढे मोठे म्हणजे 7 दिवसाचे गणपती, 1 आठवड्यावर गणपती बाप्पा आपल्या घरी असणार आहे. तर ते 1 आठवड्यातले 4 दिवस कधी संपले कोणालाच समजलं नाही. सो आता आज आमच्याकडे संध्याकाळी गौराई येतील, सो ते तुम्हाला दाखवेलच मी. आणि आता आमच्याकडे खूप छान म्हणजे सिनरी दिसत आहे, पाऊस पडत आहे. सो मस्त की असं ग्रीनरी आणि त्यात एवढी छान मस्त कोकणातली सिनरी छान दिसत आहे. सो मी तुम्हाला दाखवते. तर आता आम्ही सगळेजण चाललेलो आहोत गौराई आणायला. चला माझ्यासोबत. जसं की दरवर्षीप्रमाणे म्हणजे गावदेवीच्या माळरानावरतीच गौराईला घेऊन जातात. सो आता सगळेजण इथेच आलेले आहेत. सो तुम्हाला दाखवते. तर गौराईचं म्हणजे पूजन झालेलं आहे. आता गौराईला छान तयार करत आहे. जसं की आता इथे नॉर्मली तयार करतात आणि मग घरी जाऊन छानसं गौराईला नटवतात, छान साडी घालतात, छान शृंगार करतात. ते तुम्हाला ते घरी जाऊनच दिसेल. पाऊस येतो इकडं कालच करून गौराईचं आगमन झालेलं आहे. गौराई आता घरी येणार आहे. हे काढला बाटून पण आपली भारी वाटत ना. फुल पॅक करून आली, सूप वाटत फुल पॅक करून आली, सूप नाही दिसत. गौराई घरात आली आणि पाऊस आला इकडे. सो बघा खूप छान सिनरी आहे. आणि मी कशी दिसते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर गौरीचं आगमन झालेलं आहे आणि आज आमच्याकडे पहिलं बाल डान्स होणार आहे. सो आज आम्ही त्याची तयारी करण्यासाठी जरा चाललेलो आहोत महाडमध्ये. सो तुम्हाला दाखवते. जसं की तुम्हाला बोलले होते की मी आमच्याकडे गौरीला घरी आणल्यावर खूप छानपणे सजवतात, नटवतात. सो मी तुम्हाला दाखवते.
की मी बोलली होती की आमच्याकडे आज गौराई येते, तर सो ह्याच दिवशी आमच्याकडे बाला डान्स पण होतो. सो त्याची पण तयारी झालेली आहे. सगळी ऑलमोस्ट लोक आलेली आहेत. सो तुम्हाला दाखवते. आमच्याकडे डान्स झालेला आहे आणि आता आमच्याकडे म्हणजे आमच्या आत्या आलेल्या आहेत. सो आता आम्ही म्हणजे बायकांची जी भवरी म्हणजे जे डान्स असतं बायकांचं डान्स जे काय असतं ते आता आम्ही करणार आहोत. सो तेही तुम्हाला ह्याच्या व्हिडिओ थ्रू दिसेलच. जाऊ शकते, काही इश्यू नाही. सो तुम्ही माझा हा व्हिडिओ माझा हा ब्लॉग एंडपर्यंत नक्की बघा. आणि हां, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अजूनपर्यंत ज्याने माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझ्या येणाऱ्या सगळ्या ब्लॉग्सला लाईक, कमेंट आणि शेअर करा. फ्रेंड्स, सो आज आहे गणपतीचा 6वा दिवस आणि आज आहे आमच्याकडे औसास म्हणजे गौरीच्या समोर औसा पुजतात. सो माझा आहे कुवारी औसा आणि मी पण छान अशी तयार झालेली आहे. चला तुम्हाला दाखवते कसा असतो औसा. मावशीला लगेच टाकून दे. मावशी तिकडे गेले सगळे. मावशीला सगळे रिपोर्ट पोचवायचे. झालं या इकडे पण लाईव्ह अपडेट द्यायचं त्यांना. आधी बोल तुम्ही सगळ्या. मी एकटीच नाही. वाटत पण नाही. काली गरसोनी तिला गौराई बाबा तेतील जलम जोड दोरा काली गरसोनी तिला फुल
फुलात मला गणपती. आता सगळं जेवण विवण झालेलं आहे आणि जसं रेग्युलर म्हणजे 7 दिवस असतं बाळा डान्स असतं प्रत्येकाच्या घरी. सो आज शेवट ज्याच्या घरी आहे सो आज बाळा डान्स होईल 2 ते 3 घरात आणि उद्या आहे विसर्जन. सो कधी लवकर डेज गेले समजलंच नाही. 7 दिवसाचं करता करता आज 6वा दिवस येऊन संपला आणि उद्याचा 7वा दिवस उजडेल. बापरे समजलंच नाही. सो चला माझा ब्लॉग कंटिन्यू बघा. सो मला खूप मजा येईल. हॅलो फ्रेंड्स. सो आज आहे गणपतीचा शेवटचा दिवस आणि कधी 7 दिवस गेले समजलंच नाही आणि आज विसर्जन आहे. आज विसर्जन करायची वेळ आली आहे पण काय सांगणार आता तुम्हाला. चला आज माझी दुसरी आत्या आलेली आहे. तर आमच्याकडे अशी पद्धत असते की विसर्जनाच्या दिवशी गौरीला रडवतात. तुम्ही गेल्या ब्लॉगमध्ये पण बघितलं असेल. तर ह्यावेळी पण मी दाखवणार आहे की गौरीला कसं रडवतात आणि मग त्याच्यानंतर विसर्जन होईल. सो तेही तुम्हाला दाखवेल आणि विसर्जन झालं की लगेचच निघायचं आहे आम्हाला. सो थोडंसं म्हणजे डिफिकल्टच आहे, कठीणच आहे ह्या गोष्टी. यायसाठी किती म्हणजे तयारी असते आणि जायसाठी म्हणजे अजिबात पायच निघत नसतं इथनं. सो आता तशीच कंडिशन माझी झालेली आहे. हसत तर आहे बट आतून तेवढंच भरून आलं आहे बिकॉज यायची जी मजा आहे ना आणि जायचं जे असतं ते खूपच वेगळं असतं. जी फिलिंग्स आहेत ते खूपच खरं वेगळ्या असतात. चला तुम्हाला दाखवते. दरवर्षी तीच आत्या येते, ह्यावर्षी पण आली आहे. सो आता गौरीला रडवू आम्ही. मी पण ट्राय करेन. मला गाणी नाही येत पण तिच्यासोबत. इकडे पुढं का इकडे मंदिराकडे पुढं असं करू सांगतास. यश पाठ पहिला. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. काय काढायचं तर आत्ताच काढून ठेवा. नाही इथं कसा काढायचा. तिथे काढूया. कुठले इथं काय त्याला काढ. सिंदूर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को, दोन दिल लाल विराजे सुत गौरी हर को, हाथ लिए गुड़ लड्डू साई सुरवर को, महिमा कहे न जाए लागत हूँ पद को। जय देव जय देव जय जय जी गणराज विद्या सुखदाता, धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता। जय देव जय देव।
भाव भगतीचे कोई शरणागत आवे, संतति संपत्ति सब ही भरपूर पावे। ऐसे तुम महाराज मोको अति भावे, गोसावी नंदन निच दिन गुण गावे। जय देव जय देव जय जय जी गणराज। उदीर मामा की जय पुढच्या वर्षी लवकर या बाप्पा बाप्पा मोरया. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया. दीड दिवसाची पाहुणी गौराई निघाली सासुराला ग. डोला भरीला पाणी गतीला जड झाली. मोरया. मंगल मूर्ती मोरया. उंदीर मामा की जय बाप्पा मोरया. मंगल मूर्ती लवकर या बोल साईडला ती काही गवर घेतले लवकर फोन करायला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. बाप्पा चालले आपल्या गावाला, चैन पडेना आमुच्या मनाला. सोडुनी गोकुळास बार चाललास दारे, मथुरेचं दान पाहू दे. सोडुनी गोकुळास बार चाललास दारे, मथुरेचं दान पाहू दे. बाप्पा चालले जाहले भजन आम्ही नमितो तव चरणा, आम्ही नमितो तव चरणा. वारुनिया विघ्ने, वारुनिया विघ्ने देवा रक्षावे दीना. दास तुझे आम्ही देवा तुझलाची ध्यातो, देवा तुझलाची ध्यातो. प्रेमे करुनी देवा, प्रेमे करुनी देवा, गोड तुझे हे गातो. तरी द्यावी सिद्धी देवा हेची वासना, देवा हेची वासना. रक्षुनिया सर्वा, रक्षुनिया सर्वा, द्यावी आम्हासी आज्ञा. मागणे ते देवा ता एकची आहे, देवा एकची आहे. तारुनिया सकळा, तारुनिया सकळा, आम्हा कृपा दृष्टी पाहे. जेव्हा सर्व आम्ही मिळू ऐशाया ठाया, देवा ऐशाया ठाया. प्रेमानंदे लागू, प्रेमानंदे लागू, तुझी कीर्ती वर्णाया. सदाईसी भक्ती राहो आमुच्या मनी, देवा आमुच्या मनी. हेची देवा तुम्हा, हेची देवा तुम्हा, से नित्य विनवणी.
वारुनिया संकटे आता मुची सारी देवा मुची सारी कृपेची सावली देवा दिनावरी करी. सो विसर्जन झालेलं आहे आणि आता एक शेवटची आरती होईल, सो तेही तुम्हाला दाखवते. सो आता सगळं विसर्जन झालेलं आहे, सगळं झालं आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जायला रिटर्न, बिकॉज उद्या जायचं जॉबला. सो जायची तर इच्छा नाही आहे, बट काय करणार, नाईलाज आहे. सगळेजण निघालोत. सो आता माझ्यासोबत माझी पूर्ण फॅमिली आहे. तर आता काय माहिती किती वाजेपर्यंत पोचतं, बट माझा हा ब्लॉग माझं इथेच पूर्ण होत आहे. सो त्यामुळे मी माझ्या ब्लॉगचा एंड इथेच करते. की हा माझा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या जो यूट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि कसा वाटला तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. सो चलो बाय बाय, सी यू, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.